आता इकडे लक्ष द्या, काय दिले? 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस ए अँड बी आर टू बी प्लेस इन अ ट्रक. म्हणजे काय? ए आणि बी या ठिकाणी पेट्या आपण भरलेल्या आहेत. कशामध्ये भरलेल्या आहेत? ट्रक मध्ये. हॅव्हिंग कॅपॅसिटी ऑफ 10 टन्स. त्याची कॅपॅसिटी क्षमता किती दिली? 10 टन. लक्ष द्या, 1 टन किती आहे? 1000 किलोग्रॅम. किती आहे? 1000 किलोग्रॅम. तर 10 टन असं म्हणलेले. मग 10 टनासाठी किती येणार? 10,000 किलोग्रॅम. किती येणार? 10,000 किलोग्रॅम. पुढे काय सांगितले? व्हेन 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए, म्हणजे 150 जे बॉक्स आहेत ते काय आहेत? ए. आणि 100 बॉक्स ऑफ टाइप्स काय? बी. म्हणजे या ठिकाणी 150 बॉक्स आहेत ए आणि 100 बॉक्स आहेत बी. आर लोडेड इन द ट्रक. म्हणजे आपण काय केलं? त्या ठिकाणी 150 पेट्या ज्या आहेत त्या ए च्या आहेत आणि 100 पेट्या बी च्या. तर त्यावेळेला पूर्ण ट्रक पूर्ण क्षमतेनं भरतो. ज्या क्षमता आपण ट्रकची काय मानलेली आहे? 10,000 किलो. बरोबर. मग आपल्याला फक्त काय करावं लागेल की एका पेटीचं वजन मानावं लागेल. मग पहिल्यांदा काय करतोय आपण? वेट ऑफ ए बॉक्स आपण काय मानलं? x किलो मानलं. बरोबर. आणि वेट ऑफ बी बॉक्स किती मानतोय आपण? y किलोग्रॅम. बरोबर. आता पहिली कंडिशन काय बाळांनो? फ्रॉम फर्स्ट कंडिशन. पहिली कंडिशन काय आहे सांगा? त्या ट्रक मध्ये 150 पेट्या आहेत. कुठल्या? ए. म्हणजे त्याचं वजन किती झालं? 150x. कारण एका ए पेटीचं वजन आहे x. 2 ए पेटीचं वजन किती होणार? 2x. असं 150 ए पेटीचं वजन किती होणार? 150x. बरोबर. त्याच्यानंतर आपण त्या ट्रक मध्ये काय केल्या? बी पेट्या टाकल्या. बरोबर. ज्याचं एकाचं वजन किती आहे? y. अशा बी पेट्या किती आहेत? 100. मग टोटल वजन किती झालं त्याचं? 100y. किती झालं? 100y. पण ह्या दोन्ही पेट्या आपण कुठं भरल्या? ट्रक मध्ये. मग ट्रक मध्ये भरल्यानंतर ट्रक पूर्ण क्षमतेने भरला म्हणजे किती झाला तो? 10,000 किलोग्रॅम. किती झाला? 10,000 किलोग्रॅम. आता या ठिकाणी या प्रत्येकाला तुम्ही 10 न भागू शकता. समजा डिवाइड बाय आपण केलं 10. डिवाइड बाय 10. ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूला जर 10 न आपण काय केलं? भागलं तर हे किती मिळेल? 15x अधिक याला 10 न भागलं तर किती मिळणार? 10y. बरोबर. 1 शून्य कॅन्सल झाला. किती आलं? 1000. 15x अधिक 10y बरोबर 1000. हे आपल्याला पहिलं समीकरण मिळणार. आलं लक्षात? त्याच्यानंतर आता इथं काय सांगितलंय बघा? बट व्हेन 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए, म्हणजे ए टाइपचे 260 पेट्या आहेत. आणि दुसरं काय सांगितलंय? आर लोडेड इन ट्रक. म्हणजे त्या ट्रक मध्ये आपण भरल्या. इट कॅन स्टील अक्युमुलेट किंवा अक्युमुलेट 40 बॉक्सेस ऑफ टाइप बी. म्हणजे बी टाइपचे जे काही बॉक्सेस आहेत त्या ठिकाणी आपण किती भरलेले आहेत? 40. आणि ए च्या किती भरलेले आहेत? 260. सो दॅट इट इज फुली लोडेड. आणि तो ट्रक काय होणार आहे? पूर्णपणे क्षमतेनं भरणार आहे. कळलं का? पहिल्या कंडिशन मध्ये बाळांनो पेट्या किती होत्या? 150. आणि वाय म्हणजे बी पेट्या काय होत्या? 100. तसं आता त्याची संख्या जी आहे ती काय केली? बदलली. काय सांगितले त्यांना? काय सांगितले? फ्रॉम सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय आहे बाळांनो? तर 260 पेट्या आहेत ए च्या. मग एका पेटीचं वजन किती आहे? x किलो. मग 260 चं किती होणार? 260x. बरोबर. त्यानंतर बी पेट्या किती आहेत? 40. मग एका पेटीचं वजन आहे y. तर 40 पेट्यांचं किती होणार? 40y. ह्या पूर्णपणे त्या ट्रक मध्ये भरल्या की ट्रकची पूर्ण क्षमता पूर्ण होते. म्हणजे किती आहे? 10,000 किलो. मग ह्या सगळ्याचं वजन किती झालं? तर 10,000 किलो. किती झालं? 10,000 किलोग्रॅम. आलं लक्षात? आता फक्त काय करू आपण? इथं काय केलंय? इथं आपल्याला 0 दिसतंय, इथं 0 दिसतंय, इथं 0 दिसतंय. म्हणजे 10 ने याला सुद्धा काय करू शकतो? आपण भागू शकतो. आपण याला डिवाइड केलं. डिवाइड बाय 10 ऑन बोथ साइड.
जर 10 डिवाइड केलं तर काय मिळालं बाळांनो? हे किती मिळालं? 26x अधिक हे किती मिळालं? 4y बरोबर 1 शून्य गेला, किती आलं? 1000 बरोबर. 26x अधिक 4y बरोबर 1000 हे दुसरं समीकरण मिळालं. आता पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण यांचा थोडा विचार करा. इथं किती? 15x आहे अधिक इथं किती आहे? 10y. इथं 26x आहे आणि इथं किती? 4y बरोबर किती आहे? 1000. आता तुम्हाला काय करायचंय? या ठिकाणी x सारखा करायचंय किंवा y सारखा करायचं बरोबर. आता सोपं लक्षात घ्या, इथं 10y आहे तसं इथं मला 10y आणता येऊ शकतो. आलं लक्षात? 10y आणता येईल किंवा इथं 15x आहे तिथं 26x आहे, पण दोघांना गुणल्याशिवाय ते एकत्र येऊ शकत नाही किंवा एक सारखा येऊ शकत नाही. आपण सोपं काय करू शकतो बघा, हे जे 4 आहे का नाही 4, तर 4 ला जर 2.5 न गुणलं तर उत्तर किती येतं? 10. किती येतं? 10. म्हणजे समीकरण 2 ला तुम्ही किती न गुणू शकता? 2.5 न. किती न गुणू शकता? 2.5 न. तर 2.5 न 26 ला गुणलं तर आपलं उत्तर आलं 65x. किती आलं? 65x. त्यानंतर 2.5 न ह्या 4 ला गुणलं तर किती आलं? 10y. आणि 2.5 न 1000 ला गुणलं तर किती आलं? 2500. आलं लक्षात? आता या ठिकाणी इक्वेशन 3 हे आणि इक्वेशन 1 हे, तर याचा y चा सहगुणक जर आपण पाहिला तर किती आहे? 10 आहे बरोबर. याचं चिन्ह काय आहे? अधिक आहे. याचं चिन्ह पण काय आहे? अधिक बरोबर. मग चिन्ह काय झाली? सारखी. समान चिन्हांची काय करतो आपण? वजाबाकी. इक्वेशन 3 आणि इक्वेशन 1 ची काय करायची आपल्याला? वजाबाकी. मग इक्वेशन 3 मधनं इक्वेशन 1 काय केलं? वजा केलं. हे इक्वेशन 3 लिहिलं 65x अधिक 10y बरोबर 2500. हे इक्वेशन 1 लिहिलं 15x अधिक 10y बरोबर 1000. आता लक्षात घ्या, इथं वजा केल्यामुळं हे चिन्ह काय झालं? अधिकचं वजा. हे अधिकचं काय झालं? वजा. हे पण अधिक आहे त्याचं काय झालं? वजा. आता लक्षात घ्या, हे अधिक 10y वजा 10y काय झालं? कॅन्सल. ह्या 65 मधनं 15 वजा केले, किती आलं? 50x. आणि 2500 मधनं 1000 वजा केले, किती आलं? 1500. आता हा 50x हा डाव्या बाजूला आहे ना 50, उजव्या बाजूला गेल्यावर काय होणार? भागाकाराचा गुणाकार. मग x बरोबर किती आलं इथं? किंवा होती आता इथं काय करावं लागेल आपल्याला? इथं 50x घ्यायचं. इथं काय घ्यायचं आपल्याला? डाव्या बाजूला 50x. 50x बरोबर किती? 1500. 50x बरोबर 1500 बरोबर का? हे 50x आहे डाव्या बाजूला, 1500 कुठे? उजव्या बाजूला. मग इथं लिहिलं 50x बरोबर 1500. मग हा 50 गुणले इकडे गेला काय झाला? भागिले 1 शून्य काय झालं? कॅन्सल. 150 भागिले 5. 5 त्रिक 15. मग x ची किंमत किती आली? 30 बरोबर. आता या ठिकाणी x ला काय म्हणले आपण? ए पेटीचं वजन. म्हणून ए पेटीचं वजन किती आलं? वेट ऑफ ए बॉक्स किती आलं? 30 किलो बरोबर. आता ही व्हॅल्यू काय केली आपण? ठेवलेले. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. बघा पहिलं इक्वेशन काय आहे? 15x अधिक 10y बरोबर किती? 1000. x च्या जागेवर काय टाकले? 30 बरोबर. मग 15 न 30 ला गुणलं किती आलं? 450. हा 10y इथं तसंच आहे, 1000 तसंच आहे. आता हे 15 गुणिले 30 चं उत्तर आलंय 450. हे अधिक 450 पलीकडे गेलं काय झालं? वजा. मग 10y बरोबर किती आलं? 1000 वजा 450. मग 1000 मधनं 450 गेलं, किती आलं? 550. म्हणजे 10y बरोबर किती मिळालं? 550. म्हणजे 10 गुणिले इकडे गेलं काय आलं? भागिले. मग शून्याला शून्य काय झालं? कॅन्सल. किती राहिलं? 55. y बरोबर किती आलं? 55 किलो. y बरोबर 55 किलो. मग y ला काय म्हणलं आपण? बी पेटीचं वजन. म्हणजे ए पेटीचं वजन x होतं, ते किती आलं? 30 किलोग्रॅम. आणि बी पेटीचं वजन काय होतं? y. म्हणजे ते किती आलं? समजा 55 किलो. आलं लक्षात?